सामदा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत अज्ञातांनी फेकली विष्ठा। वर्गाऐवजी पटांगणात भरली शाळा। शाळेमध्ये सर्वत्र घाण। दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत अज्ञात समाजकंटकांनी घृणास्पद कृत्य केले आहे। शाळेच्या वर्गात तसेच मुख्य दरवाजाच्या कुलपाला देखील विष्ठा फेकून सर्वत्र घाण पसरवली आहे। ही बाब सोमवारी सकाळी शाळा उघडताच शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आली। वर्गात सर्वत्र दुर्गंधी आणि अस्वच्छता असल्याने चिमुकल्यांचा वर्गात भरवता आला नाही। अखेर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या पटांगणात बसवून अध्यापन केले। या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण आहे। कोणी आणि कोणत्या उद्देशाने असे कृत्य केले याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही। शाळा प्रशासनाने तातडीने शाळा व वर्ग स्वच्छता करून घेतला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर चोरपगार यांनी घटनेची चौकशी करण्याची आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। चिमुकल्यांच्या शाळेत असे कृत्य करणे अत्यंत निंदनीय आहे। पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपींना पकडावे अशी मागणी प्रभाकर चोरपगार यांनी केली आहे। दर्यापूर शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सामदा येथे शाळेमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी घाण टाकली आणि जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीच्या लॉकला घाण लावली आणि शाळेमध्ये पुड्या खाऊन थुकले। हा जो प्रकार आज जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सामदा येथे घडला हा निंदनीय आहे। या गोष्टीची मी निषेध करतो आणि ज्या कोणी व्यक्तीने ही प्रकार केला याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी आज या व्हिडिओद्वारे करतो।